आपल्या समाजामध्ये ना लोक एवढे जजमेंटल आहेत ना, की जेव्हा कधी कुठली मुलगी नवीन नवीन आई बनते ना, तिला कॉंग्रॅच्युलेट नाही केलं जात. तर तिला काय केलं जातं? क्वेश्चन. तो पण फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, तुझी सी सेक्शन झाली की नॉर्मल? अशी आहे आपली सोसायटी. मग ह्यांचा विचार करून आपण आपले डिसिजन्स घ्यायचे का, की आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची का सी सेक्शन? बिलकुल नाही. तुम्ही ऐका तर फक्त फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाचं. तर मी शिवानी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ मी स्पेशली बनवत आहे ज्या नवीन नवीन आई बनणार आहे, ज्यांना सी सेक्शन चूज करायला खूप भीती वाटत आहे किंवा त्या कन्फ्युज्ड आहे की मी सी सेक्शन चूज करू की नॉर्मल. त्यासाठी पहिले तर आपण समजून घेऊ की नॉर्मल डिलिव्हरी होती कशी. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काय होतं, एक नॅचरल बर्थ होती. म्हणजे काय, आपल्या वजाना थ्रू आपण बेबी जो आहे त्याला आपण डिलिव्हर करतो. ते सी सेक्शनमध्ये काय होतं, तर आपण आपला जो लोअर जो ॲब्डॉमन आहे तिथे कट केला जातो आणि तिथून बेबी बाहेर पडतो. हो, नॉर्मल डिलिव्हरीचा जो रिकव्हरी टाईम आहे तो 15 ते 20 दिवसाचा आहे. म्हणजे तुमचे जे स्टिचेस आहेत ते हील होऊन जातात. पण सी सेक्शनमध्ये काय होतं, तो थोडं जास्त आहे. म्हणजे 1-1.25 महिना तुम्हाला लागतो. जेव्हा तुमचे स्टिचेस मस्त हील होतात, तुम्ही थोडंसं फ्रेश फील करायला लागतं. तुम्ही उठताना बसताना वगैरे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. जेव्हा तुमचं फ्रेश न्यू सी सेक्शन झालेलं असतं तेव्हा काय होतं, तुम्ही शिंकला तरी तुम्हाला पेन होतं, तुम्ही जोरात हसला तरी तुम्हाला पेन होतं. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात. तेच नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काय होतं, जे तुमच्या वजनामध्ये स्टिचेस असतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित मांडी घालून वगैरे बसू शकत नाही. 1 आठवडा वगैरे तुम्हाला तो त्रास असतो. मग ह्याचा अर्थ असा का, की जी बाई आहे, जी नॉर्मल डिलिव्हरी थ्रू आपलं जे बेबी डिलिव्हर करते, म्हणजे ती खूप हिंमतवाली किंवा तिला आता काहीच पेन होणार नाही, ती 10-15 दिवसामध्ये रिकवर होईल आणि तिचं सगळं सुरळीत होईल. आणि जी सी सेक्शन आम्हाला आहे ती, अरे तिने तर सी सेक्शन चूज केले म्हणजे त्यात काही मोठी गोष्ट नाही, त्यात काय बहादुरीचं काम नाही. ते काय ॲनेस्थेशिया तिला लागणार बॅकमध्ये आणि ती आपली बेबी डिलिव्हर करणार आणि तिचा रिकव्हरी टाईम खूप जास्त वगैरे आहे. तर असं आपण जी जजमेंटल होती, जी सोसायटी जजमेंटल होती, जे लोक आपल्याला जज करतात, त्यांच्या ह्याच्यावरून आपण आपला डिसिजन बिलकुल घ्यायचा नाही. तर हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. मी 2 बेबी डिलिव्हर केलेत. पहिले मला मुलगी होती आणि आहे, आणि आता मी जस्ट डिलिव्हर केला, तो आहे माझा बेबी बॉय. ठीक आहे. तर झालं असं, जेव्हा माझी फर्स्ट डिलिव्हरी होती तेव्हा 8 महिन्यापर्यंत जी माझी मुलगी होती ती बरोबर पोझिशनमध्ये होते. वजानाच्या इथे तिचं डोकं होतं, म्हणजे नॉर्मलचे चान्सेस होते. पण सडनली काय झालं, 9व्या महिन्यामध्ये ती फिरली आणि तिची जी पोझिशन होती ती वजानामध्ये नसून ती 70 डिग्रीमध्ये गेली, म्हणजे लेफ्ट साईडला ती मूव्ह झाली. त्यामुळे मला कंप्लीट मी 9 महिने 9 दिवस वाट बघितली. मला काही लेबर पेन्स आले नाही. शेवटी मी डॉक्टरशी डिस्कस केलं की असं असं आहे. डिलिव्हरीमध्ये सो दिसत होते की ती पोझिशनमध्ये नाही आहे. आणि मी म्हणजे डायरेक्ट मी चूज केलं की जर चान्सेस कमी आहेत म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचे, तर तुम्ही डायरेक्ट मला सी सेक्शनला घ्या. आणि माझ्या डॉक्टरनेही मला अजिबात त्या गोष्टीसाठी अडवलं नाही आणि म्हणजे डायरेक्टली मी सी सेक्शनसाठी पहिलेच मूव्ह झाले. याने झालं काय, मला रिग्रेट नाही वाटलं की मी नॉर्मलसाठी ट्राय केलं. यार 10-15 तास मी लेबर एवढे म्हणजे सहन केले आणि तरीसुद्धा माझं सी सेक्शनच का झालं. ठीक आहे. तर प्रत्येक आईला असं वाटतं की नॉर्मल डिलिव्हरी हो, किंवा काही काहींना असं वाटतं की नाही, मला जे लेबर पेन्सचा जो त्रास आहे तो मी सहन करू शकणार नाही, त्यामुळे मी सी सेक्शन चूज करते. तर यात प्रॉब्लेम काय आहे, सोसायटी जी जज करते त्याचा आपण विचार करतो, हा प्रॉब्लेम आहे. तर हे दोन्ही गोष्टी आपण खूप नॉर्मलाइज करायला पाहिजे. जीही लोक हा माझा व्हिडिओ बघत आहे, प्लीज त्यांना माझी विनंती आहे, कुठल्याही मुलीला प्लीज जज करू नका. तिचं जे बेबी आहे ती नॉर्मली डिलिव्हर करत आहे का सी सेक्शननी. दोन्ही गोष्टींसाठी खरंच खूप हिंमत लागते, तुमच्यामध्ये खूप पेशन्स लागतात. तेव्हा कुठे जाऊन एक तर हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, तुम्ही ॲडमिट असता हॉस्पिटलमध्ये, बऱ्याच गोष्टी होत असतात, बऱ्याच गोष्टी घडत असतात. डिलिव्हरीनंतरच प्रत्येकाचा जो फोकस असतो तो फक्त बाळाकडे जातो, आईकडे नसतो. ह्या सगळ्या गोष्टींतून जेव्हा एक आई जात असते तेव्हा तुम्ही हा क्वेश्चन करणं की तुझी नॉर्मल झाली डिलिव्हरी का सी सेक्शन, हे कितपत योग्य आहे. आणि दुसरी स्टेज म्हणजे तिला जज करणं की तुला मुलगा झाला की मुलगी. ही आणि हा समाज आहे, हे जे चित्र आहे समाजाचं, हे बदलणं आत्ता तर मला तर वाटत नाही की एवढ्या लगेच ते शक्य आहे. म्हणून त्यांच्यावर म्हणजे लोक काय बोलतील ह्यांना म्हणजे यांचा विचार करून आपण आपला डिसिजन घेणं की आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी थ्रू जायचं का सी सेक्शन, हे खूप चुकीचं आहे. कधी कधी काय होतं, मुलीला प्रेशराईज केलं जातं की तू ना नॉर्मलसाठीच ट्राय कर, तू नॉर्मलसाठीच हे कर. जर तिचं बेबी पोझिशनमध्ये नाही आहे किंवा काही इमर्जन्सी आली आहे, तिला सडन जर डॉक्टर म्हणतात की नाही नॉर्मलमध्ये होत नाही, तुम्हाला सी सेक्शन चूज करावं लागेल, तर यात प्रॉब्लेम काय आहे. तिथे तुम्ही फोर्स नाही करू शकत की तिने नॉर्मल थ्रूच
तिचं बेबी डिलिव्हर केलं पाहिजे. कुठेतरी ही जी समाजाचे जे आपले जे विचार आहेत ना ते खरंच चेंज होणं खरंच गरजेचं आहे. आणि हेच मला सांगायचं होतं. तर तुम्ही बिनधास्त चूज करा. नॉर्मल चूज करा किंवा सी सेक्शन. आणि सी सेक्शन चूज करणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं गिल्ट नाही आहे. हे मी खरंच तुम्हाला सांगू इच्छिते. कुठल्याही प्रकारचा गिल्ट नाही आहे. जर तुम्हाला वाटते तुम्ही नाही आहे कॅपेबल नॉर्मल थ्रू बेबी डिलिव्हर करायला किंवा तुम्हाला भीती वाटत असेल दवाखान्याची वगैरे, तर अजिबात ह्या गोष्टीचा विचार करू नका की लोक काय बोलतील. तुम्हाला जे योग्य वाटते तो डिसिजन घ्या आणि त्या थ्रू बेबी डिलिव्हर करा आणि त्यामध्ये तुम्ही हॅप्पी राहा. ॲट द एंड महत्त्वाचं काय आहे, एक आई आणि बाळ सुखरूप राहणं, ना की तिने नॉर्मल थ्रू डिलिव्हर केले बेबी का सी सेक्शन थ्रू. तुम्हाला काय वाटतं मला खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या काही नवीन आई बनणार असतील, त्यांना भीती वाटत असेल सी सेक्शन चूज करू नको करू का नॉर्मल थ्रू करू, त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मिळते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.